नमस्कार. आता आपण पुढील उदाहरणे पाहूया जी कालच्या 5वी स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये आली होती. तर पहा, आता हे गणित वाचूया. एका आयताची परिमिती 38 सेंटीमीटर असून लांबी 12 सेंटीमीटर आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? तर बघा, इथं आयताची परिमिती दिलेली आहे. आयताच्या परिमितीचं सूत्र काय असतं? 2 लांबी अधिक रुंदी. आता बघा, परिमिती दिलेली आहे 38 आणि लांबी 12 दिलेली आहे. तर आपण याच्यावरून रुंदी काढून घेऊ. इथे 2 गुणाकारात होते ते भागाकारात जाणार आहेत. 38 भागिले 2 बे 1 बे आणि 19 दुने 38 म्हणजे 19 बरोबर 12 अधिक रुंदी. आता इथं 12 बेरजेत आहे ते इथं वजाबाकीत जातील. 19 वजा 12 म्हणजे 7 म्हणजे आपली रुंदी आलेली आहे 7. तर लांबी आपली आहे 12 आणि रुंदी आहे 7. आता याच्यावरून आपण क्षेत्रफळ काढू शकतो. लांबी गुणिले रुंदी म्हणजेच 12 गुणिले 7 12 साती 84 म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 84 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचं गणित. जर m बरोबर 4, बघा m बरोबर 4 सांगितलेलं आहे व n बरोबर 2, n बरोबर 2 सांगितलेलं आहे, तर m गुणिले n अधिक m भागिले n बरोबर किती? m गुणिले n अधिक m भागिले n. आधी आपण इथं संख्या मांडून घेऊ. 4 गुणिले 2 अधिक 4 भागिले 2. बघा, आपण कंचे भागुबे व यानुसार भागाकार आधी करणार आहेत, मग गुणाकार करणार आहेत आणि मग बेरीज करणार आहेत. कारण जर तुम्ही असं केलं 4 दुने 8, 8 आणि 4 12 आणि 12ला जर 2 ने भागलं तर 6 उत्तर येईल, पण हे उत्तर चुकीचं आहे. त्यामुळे आधी आपण हा भागाकार करून घेऊ. 4ला 2 ने भागल्यावर 2 उत्तर येतं, 4ला 2 ने गुणल्यावर 8 उत्तर येतं आणि या दोघांची बेरीज जेव्हा आपण करतो तेव्हा ती 10 येते. म्हणजेच आपलं बरोबर उत्तर 10 आहे. आता पुढचे गणित. जॉनने 2 रीम कागदांपैकी 40 डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले. आता यामध्ये रीम म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा, एक रीम म्हणजे 20 दस्ते असतात म्हणजे 40 डझन कागद असतात. आता इथं सांगितलं की जॉनने 2 रीम कागद घेतले. एक रीम बरोबर 40 डझन, तर 2 रीम बरोबर किती झाले? दुप्पट घ्यायचे आपल्याला, 80 डझन कागद झालेले आहेत. त्यानंतर यापैकी 40 डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले. म्हणजे बघा, 40 डझन याच्यातले त्याने पुस्तक छपाईला वापरले, तर उरले 40 डझन. त्यापैकी आता बघा, आणि आणखी 2 दस्ते कागद. आता एक दस्ता म्हणजे 2 डझन असतात. आता त्याने 2 दस्ते घेतलेत म्हणजे 2 दस्ते म्हणजे 4 डझन कागद. हे कागद छपाई करताना खराब झाले म्हणजे 4 डझन कागद हे खराब झाले. याच्यातून आपण पुन्हा 4 डझन कागद वजा करूया. 40 मधून 4 गेले, 36 डझन कागद उरलेले आहेत. आता पुढे वाचूया आपण. तर किती कागद शिल्लक राहिले? बघा, आता किती कागद शिल्लक राहिलेले आहेत? 36 डझन कागद शिल्लक राहिलेले आहेत. पण आता उत्तर आपलं इथे दिसत नाहीये, त्यामुळे मग काय उत्तर येईल? बघा, एक ग्रॉस म्हणजे किती कागद असतात? 12 डझन असतात. आता आपल्याकडे 36 डझन आहेत म्हणजे 12चा पाडा जर आपण म्हणला 12 1 12, 12 2 24 आणि 12 3 36 म्हणजेच 3 ग्रॉस कागद उरलेले आहेत. आणि म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे 4, 3 ग्रॉस. त्यानंतर पुढचं गणित. 40 दशक गुणिले 10 दशक बरोबर किती? आता 40 दशक म्हणजे किती होतात? दशक म्हणजे 10, त्याच्यावर 1 शून्य आपण दिला, 400 आणि 10 दशक म्हणजेच 100. या दोघांचा गुणाकार विचारलेला आहे. 400 गुणिले 100, तर 1 2 3 4 शून्य आपण मांडणार आहोत आणि 4 1 4 म्हणजे आपलं उत्तर 40,000 आलेलं आहे. आता आपलं उत्तर आपल्याला पर्यायामध्ये बघायचं आहे. 40,000 असं आपलं उत्तर आलेलं आहे. बघा, 400 दशक. 400 दशक म्हणजे किती? दशक म्हणजे अजून 1 शून्य मांडायचं आहे म्हणजे 2 शून्य होते, त्याच्यावर 1 शून्य मांडला, 4000. हे आपलं उत्तर नाही. दुसरं बघू, 4000 दशक. 1 2
3 आणि दशकाचा 1, एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, तर 40,000 हे उत्तर बरोबर आले. दुसरा पर्याय आहे, पण तरी आपण तिसरा पर्याय देखील बघणार आहोत. 400,000. 400,000 म्हणल्यावर हजारचे किती 3 शून्य असतात. एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लाख हे आपलं उत्तर नाही. आणि शेवटी आहे 40 शतक, म्हणजेच 40 वर शतकाचे 2 शून्य, एकक, दशक, शतक, हजार, 4,000 हे देखील आपलं उत्तर नाही. म्हणजे आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर आता पुढील गणित पाहूया. खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो? बघा, अपूर्णांक काढण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्या आकृतीचे किती भाग केलेले आहेत ते मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे आकृतीचे 9 भाग केलेले आहेत. आता त्यांनी सांगितलंय की रेखांकित भागाचा सममूल्य पाहिजे आपल्याला. रेखांकित भाग किती आहेत? 1 2 आणि 3. आता त्यांनी काय विचारलंय की 3/9चा सममूल्य अपूर्णांक त्यांनी विचारलेला आहे. याला आपण संक्षिप्त रूप देऊया. 3 1 3 आणि 3 3 9 म्हणजे 1/3. आपण काढलेला 3/9 हे दोन्ही सममूल्य अपूर्णांक आहेत आणि म्हणून आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पुढचं गणित. खाली दिलेल्या पदावलीत अनुक्रमे कोणती चिन्हे येतील? आता यासाठी आपल्याला काय करून बघायचं आहे? पर्यायातून प्रत्येक आपण घेऊया चिन्ह, ते टाकूया आणि त्याप्रमाणे उत्तर काढूया. बघा, 15 पहिला पर्याय आपण घेऊ. 15 × 6 अधिक 8 वजा 65 भागिले 5. बघा, आता भागाकार आधी आपण करू. 5 1 5, 15, 5 3 15 ह्याचं उत्तर 13 आलेलं आहे. त्यानंतर 15 सक 90, 90 आणि 8 98 आणि 98 मधून आपल्याला 13 वजा करायचे, तर उत्तर किती आलेलं आहे? 85 उत्तर आले. पण आपल्याला 50 पाहिजे, म्हणजे पहिला पर्याय नाही. दुसरा पर्याय पुन्हा इथेच आपण बघू. 15 अधिक 6 वजा 8 गुणिले 65 आणि भागिले 5. आता बघा, पहिल्यांदा आपण या दोघांचा भागाकार करून घेऊ. याचा 13 भाग आलेला आहे. त्यानंतर 13 गुणिले 8, 13 आठी 104. त्यानंतर तर हे उत्तर वजामध्ये येणार आहे, कारण का इथं कमी संख्या आहे, त्यामुळे हे उत्तर तर येणारच नाही. त्यानंतर आपण तिसरं घेऊया. 15 वजा 6 अधिक 8 गुणिले 65 आणि भागिले 5. बघा, इथं आता आपल्याला करायचं आहे. आता यामध्ये आपण पुन्हा एकदा बघूया. 65 भागिले 5 13 उत्तर येत आहे. 13 आठी 104, 104 आणि 6 110. 15 वजा 110 हे वजा बाकीमध्ये उत्तर जाते, त्यामुळे हेही उत्तर नाही. आता शेवटचा पर्याय आपण बघूया. 15 अधिक 6 गुणिले 8 वजा 65 भागिले 5. आता बघा, 65 भागिले 5 13 उत्तर येत आहे. 6 आठी 48, 48 मधून 48 आणि 15 यांची जर आपण बेरीज केली तर 8 आणि 5 13, 4 आणि 1 5 आणि 1 6 63 वजा 13, 3 मधून 3 गेले 0, 6 तून 1 गेला 5 म्हणजे 50. आणि आपल्याला इथं 50 उत्तर दिलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे अगदी बरोबर उत्तर आहे. आता पुढे बघा. 6 3 0 7 व 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी लहानात लहान, आपण हळूहळू वाचूया. आधी आपल्याला काय तयार करायचंय? 5 अंकी लहानात लहान समसंख्या तयार करायची, लहानात लहान. तर यामध्ये अंक कोणते कोणते दिलेले आहेत? 6 3 0 7 आणि 4. लहानात लहान तयार करायची, तर आपण तयार करूया 3 0 4 6 आणि 7. पण इथे समसंख्या विचारलेली आहे, त्यामुळे आपण यांची अदलाबदल करणार आहोत. तर ही समसंख्या आपल्याला मिळालेली आहे. आणि आता पुढे काय बघायचं आहे? या समसंख्येची निमपट किती? निमपट म्हणजे याला 2 ने भागायचं आहे. तर
बे एक बे 10, बे पंचे 10, नंतर बे दुने 4, बे त्रिक 6, पुन्हा 16, बे आठी 16 म्हणजे 15,238 एवढं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढचं गणित वाचूया. आयुषने 4.25 लाख रुपयांचा ट्रॅक्टर, 4.25 लाख रुपये म्हणजे 3,75,000 हे झाले 4.25 लाख व 65,000 रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले. 65,000 म्हणजे 65,250. तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले. आता या दोघांची बेरीज आपल्याला करायची आहे. 0ला 0, 0 आणि 5 5, 0 आणि 2 2, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 6 14, हातचा आला 1 4. एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लाख म्हणजेच ही संख्या आहे 4,40,250 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. आता आपण पुढचे गणित पाहूया. 7 वजा 17 वजा 7/17 वजा किती वजाबाकी केल्यावर उत्तर 2/51 येईल. तर चौकोनाच्या जागी कोणता अपूर्णांक येईल आपण मांडून घेऊया. 7/17 वजा आपल्याला हे माहित नाहीये किती वजा करायचे 2/51. तर आता आपण काय करूया. आपल्याला चौकोनाचं किती येणार आहे हे काढायचंय. त्यामुळे हे जे इकडे बेरजेत आहेत ते इथं वजाबाकीमध्ये येतील आणि आपण याला x मानू. आता या दोघांचा छेद समान करून घेऊ. 17 त्रिक 51 म्हणून वरती पण 3, 7 त्रिक 21, 17 त्रिक 51 वजा 2/51. आता वजाबाकी 21 मधून 2 गेले 19/51 असं उत्तर आलेलं आहे. म्हणजे 7/17 19/51 जर वजा केले तर बरोबर 2/51 हे उत्तर येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे. पुढे सई दररोज सकाळी 112 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेला 5 फेऱ्या मारते. तर सई दररोज किती अंतर चालते. बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं दिलेली आहे चौरसाकृती बाग. चौरसाकृती म्हणजे चारी बाजू सारख्या असणार आहेत. म्हणजेच एक बाजू 112 मीटर दिली आणि बागेला फेऱ्या मारते याचा अर्थ इथं आपल्याला परिमिती काढायची आहे. तर चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू म्हणजे 4 गुणिले 112 करायचा आहे. 4 दुने 8, 4 1 4 आणि 4 1 4 म्हणजे परिमिती 448 आलेली आहे. तर अशी ती बागेला 5 फेऱ्या मारते. म्हणजे 448ला 5 ने गुणायचं आहे. 5 8 40, 7 आले 4, 5 चौक 20 आणि 4 24, 7 आले 2, 5 चौक 20 आणि 2 22. तर 2240 मीटर एवढं ती अंतर चालते. पण आपला पर्याय इथं कुठेही दिसत नाहीये. त्यामुळे याचं किलोमीटर मध्ये रूपांतर करायचं आहे. तर बघा 2 किलोमीटर बरोबर 2 किलोमीटर 240 मीटर एवढं याचं उत्तर येणार आहे. जे आपला पर्याय क्रमांक 3 आपल्याला दिसत आहे. नंतरचं गणित. सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी 10:20 निघाली. बघा सकाळी 10:20 निघाली रेल्वे व दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी 2:15 अमरावतीला पोहोचली. तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यास किती वेळ लागला. बघा अगदी साधं उदाहरण आहे. सोमवारी सकाळी 10:20 निघाली आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2:15 पोहोचली. म्हणजे बघा आजच्या सकाळपासून मंगळवारच्या दुसऱ्या 10:20 पर्यंत 24 तास झालेले आहेत. कारण एका दिवसात 24 तास असतात. तर 24 तास झालेले आहेत. म्हणजेच दुसऱ्या दिवशीचे 10:20 पासून आपण 2:15 पर्यंत काढूया. 10:20 नंतर 11:20 पर्यंत 1 तास झाला. 11:20 ते 12:20 पर्यंत दुसरा तास. 12:20 ते 1:20 पर्यंत 3 तास. आता 1:20 पासून ते 2 वाजेपर्यंत म्हणजे बघा घड्याळात आपण जर बघितलं 1:20 इथून 2 वाजेपर्यंत आपल्याला किती मिनिटं होतात बघायचंय. 5 10 15 20 25 30 35 40 45 आणि 50
हे 2 वाजेपर्यंत 50 मिनिट होत आहेत, पण आपल्याला 2:15 पर्यंत पाहिजे. हे 50 आणि हे 2:15 म्हणजे इथपर्यंत आपल्याला मिनिटं घ्यायची आहेत. म्हणजे 50 मध्ये अजून 5 तर 55 मिनिटं हे आपले वर झालेले आहेत. हे 24 तास, त्याच्यामध्ये हे 3 तास म्हणजे 27 तास आणि 55 मिनिटं एवढं आपलं उत्तर येत आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे 27 तास 55 मिनिटं. पुढचं गणित बघा. प अधिक 4 ही एक विषम संख्या आहे. बघा, प अधिक 4 ही एक विषम संख्या आहे. तर त्या संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी समसंख्या विचारली. ज्यावेळी असे गणित करायचे असतात, विषम दिलेली असेल आणि सम विचारली असेल, सम कितवी विचारली, 7वी विचारली, त्यावेळी काय करायचं असतं, दिलेली संख्या लिहायची असते. त्यामध्ये बेरीज कशी करायची, तर 2 गुणिले जो क्रम विचारलाय, कितवी विचारली, 7वी, त्यांचा गुणाकार करायचा आणि त्यातून 1 वजा करायचा. बघा, प अधिक 4 अधिक 7 दुने 14, 14 वजा 1 13, 13 आणि 4 17 म्हणजे क्रमाने येणारी 7वी समसंख्या काय असेल, प अधिक 13. 13 आणि 4 17. तर प अधिक 17 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ज्यावेळी असे गणित येतील त्यावेळी काय करायचं असतं, 2 गुणिले तो जी क्रम विचारलाय तो नंबर आणि त्याच्यातून वजा 1 करायचा आणि ते दिलेल्या संख्येत मिळवायचं. आपण मिळवलं आणि प अधिक 17 हे आपलं उत्तर आलेलं आहे.